प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी नाईक अप्पयमची कलेक्टर या मालिकेदरम्यान ट्रोल झाली होती। अभिनेत्रीचं ट्रोल होण्यामागं नेमकं कोणतं कारण होतं जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शिवानीच्या आता होणाऱ्या पतीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईक अप्पयमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचली। आताही अप्पयमची कलेक्टर नाव घेतलं की डोळ्यासमोर शिवानी उभी राहते। तिने मालिकेत IPS अपर्णा सुरेश माने ही भूमिका साकारली होती। या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली। काही दिवसांपूर्वीच शिवानीचा साखरपुडा पार पडला। या साखरपुड्याला अनेक कलाकार देखील उपस्थित होते। ती अभिनेता अमित रेखी याच्यासोबत लग्नबंधनात लवकरच अडकणार आहे। नुकतीच या जोडीने इट्स मज्जाला मुलाखत दिली। यात त्यांनी शिवानीला झालेल्या ट्रोलिंगबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे। शिवानी अप्पयमची कलेक्टर मालिकेत काम करत असताना तिच्या चेहऱ्यावर अनेक पिंपल्स आले होते। त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं। या दरम्यान इतरांनी काही बोलण्यापेक्षा स्वतः शिवानी मजबूत राहिली होती। इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अमित त्या प्रसंगाबद्दल सांगताना म्हणाला, मुळात त्यावेळेस ती स्वतः खूप स्ट्रॉंग होती। तिला पाठबळ द्यायला तिचे आई बाबा आम्ही सगळेच होतो। तिला तेव्हा ट्रोल केलं जायचं। पिंपल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची, पण तिने मला तेव्हा देखील एक गोष्ट सांगितली होती, हेच लोक पुढे माझ्यावर खूप प्रेम करतील असं सकारात्मक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। तो पुढे म्हणाला, आपण त्या माणसाला पाठिंबा देऊ पण मेंटली काय करणार, समोरच्या माणसाचे विचार आपण बदलू शकत नाही। त्या काळात शिवानीने तिचे विचार कणखर बनवले। त्यावेळी तिची श्वेता शिंदेंनी थेरपी देखील केली होती। तिच्या चेहऱ्यावर लीच लावले होते। तिला पंचकर्मा करायचे होते। मला आजही शिवानीचा त्या हॉस्पिटलमधील कपड्यांमधील लुक आठवतो। त्याचं असं म्हणणं होतं की शिवानीला जर त्रास होतोय तर आपण ट्रीटमेंट करूया। त्यांनी मग ती ट्रीटमेंट पूर्ण केली। ही ट्रीटमेंट फार त्रासदायक होती असंही शिवानीने सांगितलं। शिवानीचा होणारा नवरा अमित देखील लोकप्रिय कलाकार आहे। त्याने भाग्य दिले तू मला, आई आणि बाबा रिटायर होत आहेत, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकांमध्ये काम केलं आहे। दरम्यान शिवानी आणि अमितची जोडी तुम्हाला आवडते का? त्यांनी नुकताच साखरपुडा केला आहे, त्याबद्दल या दोघांना खूप खूप अभिनंदन। तसेच पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा।